सणासुदीचा हंगाम येतात सोन्याचे भाव वाढू लागलेले आहेत। दिवाळी सारख्या सणांच्या आधी सोन्यानं उच्चांक गाठलेला आहे। सोन्यामध्ये इन्व्हेस्टर्स आणि ग्राहकांची जी उत्सुकता आहे ती ज्या वेगाने वाढते त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। केवळ सोनंच नाही तर चांदीच्या देखील भावामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते। सोनं हे भारतातील सर्वात लोकप्रिय असं गुंतवणुकीचे साधन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याच्या भावामध्ये सातत्याने वाढ होती। आता अनेकांना प्रश्न पडलाय की या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाईल का? सोनं खरेदी करायचं आहे तर खरंच सध्या ते फायदेशीर आहे का? हे भाव अजून किती वाढणार आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पैसा पाणी चॅनेलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती मिस करू शकता, त्यामुळे आता लगेच पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राइब करा। चला तर मग जाणून घेऊयात सोन्याच्या भावांमध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलांची नेमकी कारण काय आहेत। 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,713 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता। चांदी 90,568 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचली होती। अमेरिकेच्या मॉनिटरी पॉलिसी मधले संभाव्य बदल आणि जागतिक तणाव जे आहेत त्यामुळे शेअर मार्केट हादरलंय। शेअर मार्केटमधनं पैसे काढून घेत आहेत लोक आणि सोन्यामध्ये ते इन्व्हेस्ट करतायत। सोनं ही नेहमीच सुरक्षित अशी इन्व्हेस्टमेंट मानली जाते, त्यामुळे सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या भावामध्ये सुद्धा वाढ होतीये। सणासुदीच्या काळामध्ये मागणी वाढणे हे सुद्धा सोन्याचे भाव वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे। त्याबरोबरच मिडल ईस्ट मध्ये इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, तसेच इस्रायल आणि इराण मध्ये वाद सुरू आहेत, त्यामुळे देखील तणाव निर्माण झालेला आहे। त्यामुळे इन्व्हेस्टर्स काहीशी सुरक्षित अशी गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत। भारत हा सोन्याचा मोठा ग्राहक आहे। सणासुदीचा काळ असो किंवा लग्न असो, सोने चांदी याची खरेदी करणं भारतीयांमध्ये शुभ मानलं जातं। सणासुदीच्या काळामध्ये विशेषतः दिवाळी काळामध्ये सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ होते। अशा परिस्थितीत धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोन्याच्या भावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। बाजारामध्ये जे तज्ञ आहेत त्यांच्या मते यंदाच्या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीमध्ये 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता आहे। मागणी वाढल्यामुळे सोनं नवीन उच्चांक गाठू शकतं। UBSचा असा अंदाज आहे की 2024च्या अखेरीस चांदीची किंमत 34 ते 36 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते। त्याचवेळी JP मॉर्गनचं असं म्हणणं आहे की 2025 पर्यंत चांदीची सरासरी किंमत प्रति औंस 36 डॉलर पर्यंत जाऊ शकते। चांदीची किंमत 1 लाख ते 1.2 लाख रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचू शकते असा अंदाज मोतीलाल ओसवाल यांनी देखील व्यक्त केलेला आहे। आता आपण पाहूयात सोन्याच्या भाव वाढी मागे जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्याचा एक थोडासा आपण आढावा घेऊया। पहिला आहे तो म्हणजे व्याजदर कपात। सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अनपेक्षितपणे 50 बेसिस पॉइंटची व्याजदर कपात केली होती। त्यानंतर फेडरल ओपन मार्केट कमिटी म्हणजे FOMC या सदस्यांनी सांगितलं होतं की जॉब मार्केटमध्ये जी घसरण होती आणि महागाई जी आहे ती कमी झाल्यामुळे पुढील काही निर्णयांमध्ये आणखी व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढत आहेत। दुसरं एक कारण आहे ते म्हणजे चीनचं स्टिम्युलस पॅकेज। चीननी आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी थोडीशी त्याला उभारी देण्यासाठी कोविड-19 नंतर सगळ्यात मोठं असं आक्रमक असं स्टिम्युलस पॅकेज जाहीर केलेलं आहे। हे पॅकेज सोन्या चांदीच्या औद्योगिक वस्तूंना लाभदायक ठरू शकतं, कारण सोने आणि चांदी औद्योगिक वापरासाठी देखील महत्त्वाची आहे। विशेषतः सोलर पॅनल्स, ग्रीन एनर्जी तंत्रज्ञानामध्ये चांदीचा जो वापर आहे तो सातत्यानं वाढताना आपल्याला दिसतोय। केंद्रीय बँकांचं सोने खरेदी करणं हे एक कारण आहे। भारतातील आणि इतर देशांच्या केंद्रीय बँका ज्या आहेत त्यांनी आपले सोन्याचे साठे जे आहेत ते वाढवायला सुरुवात केली आहे। केंद्रीय बँकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं जाते। सोनं हे बँकांसाठी सुरक्षित अशी ठेव असते। या खरेदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढते आणि परिणामी सोन्याच्या किमतीमध्ये देखील वाढ होते। डॉलरची घसरण हे एक कारण आहे। सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये डॉलरच्या मूल्यावर अवलंबून असतात। जेव्हा डॉलरची किंमत कमी होते तेव्हा इन्व्हेस्टर्स सोनं खरेदी करायला प्राधान्य देतात, कारण कमी डॉलरमुळे सोन्याची किंमत तुलनेनं स्वस्त वाटते। डॉलरच्या घसरणीमुळे काय होतं की सोनं अधिक आकर्षक ठरतं आणि त्यामुळे त्याची मागणी आणि किंमत जी आहे ते दोन्ही वाढत जातात। सोन्यासाठी गुंतवणूक फंडांची वाढती मागणी हे एक कारण आहे। आजकाल अनेक गुंतवणूक फंड आहेत किंवा मोठ्या इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या गोल्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। सोन्याच्या ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल आता वाढताना दिसतोय। या फंडांच्या वाढत्या मागणीमुळे
सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ दिसून येते। आणखी एक कारण म्हणजे भारतामध्ये सातत्यानं सोन्यात असणारी वाढती मागणी। भारत हे जगातील सर्वाधिक सोने वापरणाऱ्या देशांपैकी एक राष्ट्र आहे। भारतीय संस्कृतीमध्ये लग्न, सणवार, इतर महत्त्वाच्या प्रसंगी सोनं खरेदी करणं हा एक परंपरेचा भाग आहे। त्यामुळे भारतामध्ये सोन्याची मागणी सातत्यानं वाढत असते। विशेषतः लग्न सराईच्या काळामध्ये सोनं विकत घेण्याची मागणी खूपच वाढते, त्यामुळं त्याच्या किमतीत देखील वाढ होत असते। पुरवठा आणि मागणीमधील अंतर हे एक सोन्याच्या वाढीसाठी असलेलं कारण आहे। सोन्याचं उत्पादन जे आहे ते काहीसं मर्यादित असतं आणि पुरवठा जो असतो तोही स्थिर असतो। मात्र जेव्हा मागणी वाढते तेव्हा पुरवठ्याची कमतरता भासू लागते आणि साहजिकच त्याचा परिणाम जो आहे तो किमतीवर येतो, किंमत वाढत जाते। जगभरातील खाणकामावर आधारित पुरवठा हळूहळू पूर्ववत होतोय, त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत जी आहे ती थोडीशी कमी होते, कधी कधी ती वाढते देखील आणि त्यामुळे सोन्याची किमती वाढतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोन्याचे भाव जे आहेत हे असे वाढणार आहेत, ते कधीपर्यंत वाढणार आहेत? या घटकांबरोबरच आणखीनही बरेच घटक आहेत ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत। सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये आणि भारतात सोन्याच्या भावामध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळते। जागतिक आर्थिक अस्थिरता, महागाई, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं घसरणारं मूल्य आणि इन्व्हेस्टर्सचा सुरक्षित गुंतवणुकीकडे असलेला जो काही वाढता कल आहे, त्या सगळ्या गोष्टींमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झालाय। तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। जिओपॉलिटिकल जे काही टेन्शन्स आहेत त्यामुळे सोन्याचा भाव वाढतो। या सगळ्या घटकांच्या आधारावर सोन्याचे भाव पुढील काही महिन्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केलेला आहे। मिडल ईस्ट मध्ये जो तणाव आहे तो देखील सातत्यानं वाढतोय आणि तो पाहता 2024च्या अखेरीस सोन्याचा भाव सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे। तज्ञांच्या मते जोपर्यंत अमेरिकन डॉलरमध्ये मोठी वाढ होत नाही किंवा जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत ते कमी होत नाहीत, तोपर्यंत सोन्याच्या भावामध्ये सातत्यानं वाढ होत राहील। त्यामुळे इन्व्हेस्टर्ससाठी ही एक चांगली संधी असू शकते। सोन्यामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सर्वोत्तम पर्याय कोणता आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आय बटनवर एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दिलाय, तो नक्की पहा। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे। येत्या काळामध्ये तुम्हाला जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याआधी तुम्ही स्वतःचा व्यवस्थित अभ्यास करा, तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी नक्की बोला, त्याच्याशी चर्चा करा आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पैसा पाणीकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सध्यासाठी इथेच थांबूयात। पाहत राहा पैसा पाणी।